नमस्कार, मी सतीश माने, रिजनल एग्रॉनॉमिस्ट ICL. आपण श्री देवीदास काळे, मुक्काम पोस्ट जिंती, तालुका करमाळा यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर मी काळे पाटलांना विचारतो की आज ICLचे जे काही सगळं शेड्यूल आहे स्पेशालिटी गेटचं आपण या ठिकाणी फॉलो केलंय, याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला तो थोडक्यात आम्हाला सांगा. नमस्कार, मी देवीदास रामचंद्र काळे. मी ICL म्हणजे आम्हाला ही माहितीच नव्हतं. पहिलं तर आम्ही 3 महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर साहेबांची भेट झाली. साहेबांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही बेसळपासून पहिल्या बेसळात आमची साहेबांची भेट झाली. त्यांनी बेसळला पॉलिसल्फेट, बाकीचे आमचे दाणेदार खतांमधून ते पॉलिसल्फेट घेतलं. त्याच्यानंतर बनाना 1, बनाना 2, 04444 आणि आता 8047 चालू आहे. आणि स्प्रेमध्ये वादीसाठी याच्यासाठी त्यांनी आम्हाला 12/5/27 स्प्रे घेतले. त्याच्यातनं अप्रतिम असा रिझल्ट भेटलेला आहे. आम्ही पहिला शेतकरी, मी पहिलीच माझी बाग आहे, त्यानंतर पहिली कधी केळी केलेली नव्हती. पहिल्या वेळेस त्यांनी जे दिलेलं आहे त्याचा हा रिझल्ट आहे. वादी फणी आणि 9 फण्या ठेवायला सांगितले. माझी आता सध्या 10 ते 11 फणी आणि पूर्ण सिलेंडर आहे. 10 ते 11 फण्या असून पण पूर्ण सिलेंडर आहे. बाकी बुंद्याचे वगैरे आणि कसे वाटते? बुंद्याच्या विषयी जर बोललं तर बुंदा माझा 35+ आहे, जास्तीत जास्त 42 आणि खाली 35च्या आत कुठलाही नाही, बघायला 35च्या आत नाही. त्याच्यामधून सरासरी घडाचं वजन किती किलो मिळेल असं वाटतंय तुम्हाला? आम्ही तर सरासरी 30-35च्या पुढे धरली सरासरी, आणि अशा हायेस्ट गड जर बोलले तर मग 40-45-50 पण वरती. ओके, शेतकरी बांधवांना काय सांगाल थोडक्यात? वापरलं पाहिजे. कंपनीने सांगितलं म्हणून नाही वापरलं पाहिजे. ICL ही आपल्यासाठी वापरलं पाहिजे, शेतकऱ्याच्या उत्पन्नासाठी वापरलं पाहिजे. जमिनीचं पोत सुधारणार, जमिनीचं पोत सुधारणार आहे, जमिनीचं pH व्यवस्थित राहणार आहे.